नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पिंपरी चिंचवड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आज वडार समाज महाराष्ट्र मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने आज शिल्प गौरव पुरस्काराचं आयोजन केलं होतं। आपल्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, आज या ठिकाणी 1 मेच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज आपण काय बोलाल? या शतकामध्ये जो खरा हकदार आहे, जो मजूर ज्याला आपण म्हणतो, हा वडार समाज हा मजूर राहिलेला आहे। परंतु त्यातही आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महिलांना कुठे प्राधान्य दिसत नाही। महिलांच्या हाताची कामं गेलीत, महिलांना कुठले कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही किंवा महिला एक घरचूल आणि मूलच्या व्यतिरिक्त काही दुसरा विचार करत नाही। परंतु शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि निश्चित काहीतरी एक ठोस पावले उचलून समाजातील गोरगरीब पीडित मजूर वर्गामधल्या महिलांच्या हाती काहीतरी ठोस एखादं चांगलं काम द्यावं। खऱ्या अर्थाने तेव्हा कुठे मजूर दिन हा साजरा होईल असं मला वाटतं। आज आपण बोलले शासनाने दखल घ्यावी, बरोबर, पण आपल्या वडार समाजाची पण एक समिती असणं गरजेचं आहे की शासनाकडे आपण मागणी करणं गरजेचं आहे। निश्चितच वडार समाजामध्ये अशिक्षितेचं प्रमाण हे जास्त आहे, शिवाय नेतृत्व कुठलं आजपर्यंत स्ट्रॉंग असं मिळालेलं नाही आहे। त्यामुळेच वडार समाजाचे जे काही प्रश्न आहे ते वरच्या लेवलवर कुठे पोहोचत नाही आणि त्याची दखल कुठल्या पद्धतीने घेतली जात नाही। परंतु आज नव्याने महिला पुढाकार घेत आहेत। आज आपण इथे बघितलं की बऱ्याचशा महिला भगिनींना पुरस्कार मिळालेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, उल्लेखनीय काम केलेलं आहे। तर अशा सगळ्या महिलांनी एक संघटित होऊन एक चांगल्या पद्धतीने एखादी जर मोठी संस्था जर स्थापन केली तर त्या माध्यमातून आम्ही काही ना काही आता भविष्यामध्ये वडार समाजाच्या महिलांना सुद्धा एक चांगलं स्थान मिळेल व समाजामध्ये एक नवीन काय म्हणते पाऊल आम्ही रुजवू अशी आशा आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनेक कार्यक्रम घेतले जातात, म्हणजे कार्यक्रम म्हणजे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, पण त्यामध्ये आपल्या वडार समाज बांधवांचा जे त्यांचा हक अधिकार आहे तो त्यांना मिळणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने वडार समाजाचे हक्क हे नेहमीच कुठेतरी मारले जातात। यांचे जे हक्काचं जे आहे यांना मिळत नाही, ह्याला कारण आहे इथली राजकीय परिस्थिती। आणि ही राजकीय परिस्थिती जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत मला तरी वाटते की वडार समाजामध्ये काहीतरी बदल घडून येणार नाही। आणि यासाठी जोपर्यंत वडार समाज हा जागृत होणार नाही, फुले शाहू आंबेडकरांचे विचार जोपर्यंत आत्मसात करणार नाही तोपर्यंत क्रांतिकारी वृत्ती ही त्यांच्या मनामध्ये येणार नाही। आणि त्यांच्या पावलोपावली जोपर्यंत हे थोर पुरुषांचे विचार घेऊन ते चालणार नाही तोपर्यंत वडार समाजाचा उद्धार होणे शक्य नाही। राजकीय वृत्ती बदलण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? राजकीय वृत्ती बदलण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला धर्मवाद जो आहे, धर्मवादला ह्या साईडला ठेवून हा कुठेतरी एक समाजवाद असला पाहिजे। समाजामध्ये कोण आम्हाला रुंदीगत करतो, कोण आम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतो त्यांच्या पाठीशी असलं पाहिजे, नव्हे तर बजरंगांच्या मूर्त्या, नव्हे तर कुठलं एखादं मंदिरं बांधून देणं। आज वडार समाजामध्ये जे जुनी मंडळी होते ठीक आहे, परंतु सुशिक्षित मुलं युवक जे आहेत की ते कुठलं तरी मंदिर बांधून देतात आणि त्यांचं ते एखाद्या नेत्याने आणि त्यांचं उदो करतात, हे आणखीनही म्हणजे मग तुम्ही शिक्षण योग्य प्रकारे घेतलं नाही असं वाटतं। खऱ्या अर्थाने वडार समाजाला शिक्षण हे मिळायला पाहिजे आणि ते योग्य शिक्षण, प्रॅक्टिकल शिक्षण मिळतं जसं काम करत असताना ते वेगळं, परंतु खऱ्या अर्थाने शिक्षण घेणं गरजेचं आहे। सामाजिक शिक्षणाची गरज आहे आणि हे सामाजिक शिक्षण हे काय म्हणते पुस्तकातून मिळू शकतं। सर, आज 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्त शिल्पकार गौरव पुरस्काराचं आयोजन केलं होतं। अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे। खूप मान्यवरांना आणि जे समाजाच्या चळवळीत काम करतात त्यांनाही पुरस्कार दिलेले आहे। काय बोलाल आजच्या प्रसंगी आपण? कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आहे आणि कौतुकास्पद आहे आणि त्या वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानमध्ये जे काही कार्यक्रम मंडळामध्ये मिटकर साहेब असतील, शिंदे साहेब असतील, या सगळ्या लोकांनी बहुमूल्य सहकार्य करून लोकांना संघटित केलेलं आहे। त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे असं मी निश्चित मानतो।